2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अखेर सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सहस्त्रकुंड धबधब्याने घेतले मनमोहक रूप. पेनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पर्यटकांची पावले पुन्हा या पर्यटन स्थळाकडे वळू लागली आहेत. नेमकी काय आहे सध्याची परिस्थिती आणि पावसामुळे धबधब्याचे स्वरूप कसे बदललेत, जाणून घेऊया. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पेनगंगा नदीवर असलेले प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा अखेर प्रवाहित झाला आहे. गेल्या 2 दिवसापासून नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पेनगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढलेल्या प्रवाहामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे. मागील 2 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यातील अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नव्हता. त्यामुळे नदी नाल्यांमध्ये पुरेसा प्रवाह नव्हता आणि सहस्त्रकुंड धबधबाही पूर्ण क्षमतेने वाहत नव्हता. मात्र गेल्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. पेनगंगा नदीला साधारण पूर आला असून त्याचा परिणाम थेट सहस्त्रकुंड धबधब्यावर दिसून येत आहे. धबधबा प्रवाहित झाल्याची माहिती मिळताच पर्यटकांची पावले पुन्हा सहस्त्रकुंडकडे वळू लागली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सहस्त्रकुंड धबधबा हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. त्याचे निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातूनही पर्यटन येथे भेट देतात. मात्र पावसाळ्यात धबधब्याजवळ पाण्याचा वेग आणि नदीचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखणे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य जितके मनमोहक आहे तितकीच पावसाळ्यात सुरक्षितता महत्त्वाची आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहतो का, धबधब्याचा प्रवाह आणखी वाढतो का आणि पर्यटकाची गर्दी किती वाढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, सहस्त्रकुंड सारख्या पर्यटन स्थळी पावसाळ्यात सुरक्षिततेकरिता आणखी कोणत्या उपाययोजना व्हायला हव्यात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.